Hello students, I am Omkar Magdum, Physics Department, Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. This is our first lecture for BSc second year, semester 4, paper number 7. Paper name is Thermal Physics and Statistical Mechanics second, in which there are 2 units. We already started unit second, classical statistics. So we will continue the next point. Okay. In before lecture or last lecture, we already seen what is thermodynamic probability and priority probability. We find their equations. The priority probability is given by capital G is equal to small g raised to n1 plus n2 plus n3 dash dash 2 plus nk, or it is equal to g raised to n. And thermodynamic probability, we already find out what is the formula, that is m is equal to n factorial upon n1 factorial, n2 factorial, n3 factorial dash dash to nk factorial. We already derived these equations for thermodynamic probability and priority probability. Let's find out what is probability of distribution. म्हणजे हे जे थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी असणार आहे आणि प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी असणार आहे, या दोन्हीचे मिळून जी काय आपण टोटल प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करणार आहे, त्यासाठी आपण इक्वेशन डेराईव्ह करूया. ठीक आहे, बघूया काय आहे. द टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ एनी डिस्ट्रीब्युशन इज प्रोडक्ट ऑफ प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी, म्हणजे जी म्हटलं आपण ते जीचं इक्वेशन ते, अँड थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी फॉर दॅट डिस्ट्रीब्युशन म्हणजेच एम. म्हणजे जी आणि एम ह्यांचा जर मी प्रोडक्ट घेतला, गुणाकार केला सिंपल, तर आपल्याला टोटल प्रोबॅबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन मिळणार आहे. सो द टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ आर डिस्ट्रीब्युशन दॅट देअर आर n1 balls in cell 1, n2 balls in cell 2, n3 balls in cell 3 and so on up to nk balls in the cell k. हे लास्ट टाइम आपण कन्सिडरेशन केलं तेच आहे. हे म्हणजे जो फेस स्पेस आहे आपण किंवा एक बॉक्स आहे तो k नंबर ऑफ सेल्समध्ये डिवाइड केला आहे आणि n नंबर ऑफ बॉल्स आपण त्यामध्ये थ्रो केलेत. मग कुठल्या बॉल कुठं जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे त्याबद्दल इथं म्हटलं आहे. n1 इतके बॉल म्हणजे किती, तर n1 म्हणजे काहीतरी नंबर असणार आहे, तो n1 बॉल्स सेल 1मध्ये जातील, n2 बॉल्स सेल 2मध्ये जातील आणि n3 बॉल्स सेल 3मध्ये, आणि असं सो ऑन nk सेलपर्यंत, म्हणजे nk बॉल्स सेल केमध्ये जातील. अशा टाईप आपण प्रोबॅबिलिटी घेतलेली आहे. ठीक आहे, आता हेच मॅथमॅटिकली आपण कसं लिहू शकतो. टोटल प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यूने डिनोट करतो ते आपण, इज इक्वल टू कॅपिटल एम म्हणजे ही असणार आहे थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी, आणि इंटू कॅपिटल जी म्हणजेच काय असणार आहे, प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी. सिम्पली प्रोडक्ट घेतला आहे. ठीक आहे, आता सबस्टिट्युटिंग इक्वेशन. आता ह्यात काय करायचं, सिम्पली इक्वेशनमध्ये आपल्याला एम आणि जीच्या व्हॅल्यू पुट करायच्यात, जे आपण इथे फॉर्म्युला भेटली, ही एमची व्हॅल्यू एन फॅक्टोरियल अपॉन एन फॅक्टोरियल, n1 फॅक्टोरियल, n2 फॅक्टोरियल, n3 फॅक्टोरियल डॅश डॅश nk फॅक्टोरियल, आणि जी काय जीची व्हॅल्यू आहे हे ऑलरेडी आपण डिराईव्ह केलेले आहेत. जी इज इक्वल टू, ही व्हॅल्यू वापरायची ॲक्च्युली, जी इज इक्वल टू g1 रेस टू n1, g2 रेस टू n2, g3 रेस टू n3 अँड डॅश डॅश टू gk रेस टू nk. 1.3 इक्वेशन हे जे काय 1.3 आणि इक्वेशन नंबर 1.4 आपण ह्या फॉर्म्युल्यात पुट करणार आहे. एम आणि जीची व्हॅल्यू टाकणार आहे. सिम्पली ज्या व्हॅल्यू होत्या त्या फक्त पुट केल्या, त्यावरून आपल्याला डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळालं, टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन n1 फॅक्टोरियल, n2 फॅक्टोरियल, n3 फॅक्टोरियल डॅश डॅश टू nk फॅक्टोरियल. ही झाली एमची व्हॅल्यू. आता जीची म्हणजे प्रायोरिटी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू पुट करूया, g1 रेस टू n1, g2 रेस टू n2 आणि g3 रेस टू n3 आणि इंटू डॅश डॅश टू gk रेस टू nk. म्हणजे जस्ट व्हॅल्यू पुटअप केल्यात एम आणि जीच्या टोटल प्रोबॅबिलिटी डब्ल्यूमध्ये. ओके, आता हे कसं लिहू शकते मी, बघा. आता हे जे कॅपिटल एन फॅक्टोरियल आहे ते मी बाहेर ठेवलं आहे, तसं सेपरेट लिहिलं, आणि हे जे काय डिवाईडला आहे ना पहिल्या टर्मला, n1 फॅक्टोरियल, n2 फॅक्टोरियल, nk फॅक्टोरियल डॅश डॅश nk फॅक्टोरियल, ते काय केलं, एक म्हणजे जे काही इथं आता एक साईन यूज केले बघा, हे साईन हे काय आहे, तर जसं आपण समेशन म्हणजे एखाद्या टर्मची म्हणजे कंटिन्युअस जर सम केलेली असेल तर आपण समेशन सिम्बॉल, हा सिम्बॉल वापरतो. तसेच इथं काय केले सिम्पली, तर हा जो पाय सिम्बॉल आहे तो प्रोडक्टसाठी वापरला जाते. म्हणजे जर कंटिन्युअस प्रोडक्ट असेल ह्या टाईप किंवा ह्या टाईप, जर कंटिन्युअस प्रोडक्ट हे दोन म्हणजे संख्यांचा असेल कंटिन्युअसली, तर त्या ठिकाणी आपण प्रोडक्टसाठी आपण पाय तिथं साईन दाखवते. ठीक आहे, हे तिथंच तेच वापरलेलं आहे बघा.
ओके ठीक आहे. मग त्यावरून काय लिहिता येते, डब्ल्यू इज इक्वल टू एन कॅपिटल एन फॅक्टोरियल सेपरेट ठेवलं, पाय म्हणजे प्रोडक्ट आहे तो, आय इज इक्वल टू 1 to k. त्यानंतर 1 to k मध्ये पुढं काय केलं, ह्या टर्मसाठी अख्ख्या म्हणजे इथं काय G1 आहे, N2 आहे, N3 आहे, N4 आहे असं आहे ना. मग ठीक आहे, ह्या 1 2 3 आणि 4 3 4 आणि k पर्यंत असणार आहेत. आणि इथं पण तसंच आहे, N1 N2 N3 आणि N4 Nk पर्यंत असं राहणार आहे. या सगळ्या ठिकाणी आपण काय करायचं, जस्ट आय पुट करूया, जेणेकरून जसं समेशन इज इक्वल टू एन आय इज इक्वल टू 1 to n असं लिहितो टाईप, त्या टाईप इथं केलं आहे. जे काय पाय आहे प्रोडक्ट, आय इज इक्वल टू 1 to k आहे. मग ह्या इक्वेशनसाठी आपण जस्ट GI⁻n पुट केलं. इथं आयची व्हॅल्यू 1 पासून k पर्यंत आपण टाकू शकतो प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये इक्वेशन, म्हणजे वरचंच इक्वेशन मिळतं. ठीक आहे. आणि जसं आता इथं ही डिवाइडला जी काय संख्या आहे ही वाली, ही पण काय प्रोडक्टच आहे, N1 फॅक्टोरियल N2 फॅक्टोरियल N3 फॅक्टोरियल अप टू Nk फॅक्टोरियल. इथं पण आता मी काय करतो, ह्या बदली Ni फॅक्टोरियल असं लिहितो. इथं पण आयची व्हॅल्यू 1 2 3 4 अप टू k पर्यंत राहणार आहे, त्या टाईप ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. ओके ठीक आहे. त्यामुळे आपल्याला हे 1.5 वाले इक्वेशन मिळालं. डब्ल्यू म्हणजे टोटल प्रोबॅबिलिटी, सिम्पली कशाचा प्रोडक्ट आहे, प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी आणि थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटीचा, त्यावरून हे आपल्याला इक्वेशन मिळालं. ओके, आता हे इक्वेशन करेक्ट आहे का नाही चेक करायचं आपल्याला. कसं चेक करायचं बघा, तर आपण सिम्पली आपल्याला माहिती आहे की सम प्रोबॅबिलिटीची म्हणजे समजा एखादी सिस्टीम आहे किंवा एखादा इव्हेंट आहे, त्याची जर तुम्हाला टोटल प्रोबॅबिलिटी मी जर कॅल्क्युलेट केला, म्हणजे प्रत्येक इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढली आणि ती ॲड केली, तर सम आपल्याला नेहमी 1 मिळतं. त्यामुळे टोटल प्रोबॅबिलिटी नेहमी 1 राहत्या. मग आता ही जी डब्ल्यू आहे आपला, तो काय टोटल प्रोबॅबिलिटीच आहे ना आपली. मग ही डब्ल्यू म्हणजे एका सिस्टीमसाठी झालं. समजा आता प्रत्येक ह्याच्यासाठी अशी W1 W2 W3 अशी प्रोबॅबिलिटी राहणार. त्यामुळे मी काय करतो, त्याबदली टोटल प्रोबॅबिलिटीसाठी समेशन डब्ल्यू लिहितो. म्हणजे त्यामध्ये जी काय टोटल प्रोबॅबिलिटी असणार आहे, म्हणजे W1 W2 W3 हे सगळं येणार आहे, इज इक्वल टू 1 लिहितो. आणि हे जर फॉलो झालं इथं, तर म्हणायचं हे इक्वेशन आपलं बरोबर आहे. ओके, बघा मग होते काय. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय केलं, समेशन डब्ल्यू इज इक्वल टू, आता इथं हे जे आपलं इक्वेशन आहे वरचं, हे वालं इक्वेशन ते आहे तसं लिहिलं आहे. सिम्पली हे इक्वेशन आहे तसं इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. ते इक्वेशन आहे तसं लिहिलं, युजिंग मल्टिनॉमियल थेरम इन अल्जेब्रा. मल्टिनॉमियल थेरमचा यूज करून काय केलं सिम्पली, तर बघा ह्या ठिकाणी जी व्हॅल्यू आहेत, म्हणजे ही n फॅक्टोरियल आणि हे पायमध्ये किंवा प्रोडक्टमध्ये ni फॅक्टोरियल, हे एकमेकांना कॅन्सल आउट केले जस्ट. किंवा ते मी त्या मल्टिनॉमियल थेरमनुसार सोडून बघू शकता. पण सिम्पली कळण्यासाठी म्हटलं तर म्हणजे ते असं केलं तर बरं होईल. n फॅक्टोरियल कॅपिटल n फॅक्टोरियल आणि ni फॅक्टोरियल एकमेकांना कॅन्सल केलं, म्हणजे उरतात त्या टर्म काय उरतं आहे, फक्त GI⁻ni वगैरे राहतं इथं. त्या फॉर्ममध्ये इथं लिहिले, किंवा हे मल्टिनॉमियल थेरमच्या ह्यानं केलं तरी चालेल. इथं डायरेक्टच दिलेलं आहे तुम्हाला, पण लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कॅन्सल आउट केलं असं म्हणू शकताय. त्यावरनं समेशन डब्ल्यूची व्हॅल्यू काय मिळणार आहे, समेशन आय इज इक्वल टू 1 to k GI⁻N. हे मल्टिनॉमियल थेरमचा यूज करून लिहिलेलं इक्वेशन आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय करूया बघा, सिम्पली आता हे आपल्याला लिहिता येते स्प्लिट करून. म्हणजे आता हे जे काय GI पाय समेशनमध्ये जी आहे, याचा अर्थ काय होते, आयची व्हॅल्यू 1 2 3 4 5 अशी जे काय पडतं नाही अप टू k पर्यंत, आणि त्याची सिम्पली ॲडिशन होईल, म्हणजे इथं असं लिहिले त्या प्रकारे होईल ते. ठीक आहे. त्यामुळे इथं काय लिहिलं, GIचे समेशन GIच्या बदली G1 + G2 + G3 डॅश टू GK पर्यंत ॲडिशन आहे, आणि रेस टू n आहे तसं. ठीक आहे. आता इथं G1 + G2 + G3 + डॅश टू GK ही काय आहे, तर आपली थर्मोडायनॅमिक प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे, सॉरी प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी आहे. मग त्यामुळे प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी म्हणजे टोटल 1च येणार आहे. त्यामुळं त्या सगळ्या टर्मच्या बदले आपण 1 पुट केलं, आणि 1/n दॅट इज इक्वल टू 1च येते आन्सर. G1 G2 G3 ही सगळी GK ही काय प्रत्येक सेलची प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी आहे. प्रायोरिटी म्हणजे काय, कुठल्या सेलमध्ये बॉल एंटर करण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सगळ्यांना इक्वल प्रोबॅबिलिटी असते, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे ॲडिशन 1च येणार आहे शेवटी. त्यामुळे G1 + G2 + G3 + डॅश टू GK ह्याच्याबद्दल आपण 1 पुट केलं. 1/n 1ला किती पण n करा, यांच्या ठिकाणी काय पण टाका, तिथं व्हॅल्यू 1च येणार आहे शेवटी. त्यामुळं 1 लिहिलं.
ओके, ह्या प्रकारे ते प्रूफ झालं की टोटल जी काय प्रोबॅबिलिटी असते आपल्या केसमध्ये काय ती समेशन डब्ल्यू इज इक्वल टू 1 येत आहे. ह्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण की जे काय एन बॉल्स आहेत आर सर्टन टू फॉल इन बॉक्स समवेअर, म्हणजे जे आपण एक बॉक्स केज सेलमध्ये डिवाईड केलेला आणि त्यामध्ये बॉल थ्रू केलेले. आता जे एन बॉल आहेत ते म्हणजे कुठल्या पण बॉक्सच्या जे सेलमध्ये जाऊ शकतात असं म्हटलं आहे. सगळ्याची प्रोबॅबिलिटी सेम आहे आणि ती प्रोबॅबिलिटी आपण ह्या जे काय डब्ल्यूचं आपल्याला इक्वेशन मिळालं हे वालं 1.5 वालं हे त्यांना आपण फाइंड आउट करू शकते. ठीक आहे, हे झालं टोटल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला द मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन. मोस्ट प्रोबॅबल म्हणजे काय, सिम्पली जी गोष्ट होण्याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे त्याला आपण मोस्ट प्रोबॅबल म्हणणार. इथं जसं म्हटलं द मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन इज दॅट विच ऑकर मोर ऑफ्टन दॅन एनी अदर, म्हणजे इतर कुठल्याही इव्हेंटपेक्षा किंवा डिस्ट्रीब्युशनपेक्षा जे सगळ्यात पॉसिबल किंवा जास्त शक्य असणारं किंवा होणारं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे त्याला आपण मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन म्हणणार आहे. इट इज द डिस्ट्रीब्युशन हॅव्हिंग लार्जेस्ट प्रोबॅबिलिटी. साहजिक आहे हे मोस्ट प्रोबॅबल डिस्ट्रीब्युशन आहे त्यामुळे ह्याची प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम असणार आहे. तेच इथं मेन्शन केलेलं आहे फक्त. ठीक आहे, त्यानंतर बघा काय म्हटलं इथं तर बघा द टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ अ डिस्ट्रीब्युशन दॅट देअर आर N1 बॉल इन सेल 1, N2 बॉल इन सेल 2 and so on up to Nk balls in the kth cell is given by equation 1.5 as. आता इथं बघा टोटल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जर काढायचं ठरवलं आपण ऑलरेडी त्याचा फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण तोच इथं लिहिला आहे फक्त. डब्ल्यू इज इक्वल टू एन फॅक्टोरियल पाय म्हणजे प्रोडक्ट आहे तो आय इज इक्वल टू 1 to k जी आय रेस टू एन आय अपॉन एन आय फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला पहिला जो लिहिला आहे तो लिहिला आहे जस्ट. त्यामध्ये आता काय केलं आहे जे आधीचं इक्वेशन होतं म्हणजे हे वालं इक्वेशन कुठलं हे इक्वेशन घेतलं आहे त्याने हे इक्वेशन जस्ट घेतलं आहे तिथं. फायनल इक्वेशन आपलं हे आलेलं आता वापरताना पण हे वापराले इथले. ठीक आहे, त्यामुळे आता बघा पुढं काय होतं यामध्ये तर जस्ट लिहिलं तर डब्ल्यूचं इक्वेशन इट गिव्ज. आता ह्यामध्ये काय केलं लॉग अप्लाय केलं आहे. हां म्हणजे आता ही टर्म काय डब्ल्यू इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन N1 फॅक्टोरियल N2 फॅक्टोरियल N3 फॅक्टोरियल डॅश रेस टू Nk फॅक्टोरियल G1 रेस टू N1 G2 रेस टू N2 G3 रेस टू N3 आणि अप टू GK रेस टू Nk असा फॉर्म्युला आहे आपला. हां ह्याला मी लॉग अप्लाय करतो. लॉगचे आपल्याला फॉर्म्युले माहीत असते. लॉग A इंटू बी इज इक्वल टू लॉग A प्लस बी हा एक फॉर्म्युला आहे किंवा लॉग A अपॉन बी इज इक्वल टू लॉग A मायनस लॉग बी हा एक फॉर्म्युला आहे. आणि लॉग म्हणजे लॉग A रेस टू एन असेल तर आपण ते लिहू शकतो एन लॉग A असं लिहू शकतो. ते एन पुढं येतं. हे 3 लॉ इथं यूज करून कसं लिहिलं आहे बघा. आता ह्या पहिल्या केसमध्ये जर भेटलं आपण म्हणजे इथं बघा आपण या पहिल्या केसमध्ये काय दोन टर्म एकमेकांना डिवाइड आहेत. मग जर मी ह्याला लॉग अप्लाय केला तर सिम्पली काय होणार लॉग A मायनस लॉग बी त्या प्रकारे ते सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, इथं दिसते आपल्याला लॉग डब्ल्यू किंवा लॅन डब्ल्यू इज इक्वल टू लॅन एन फॅक्टोरियल म्हणजे वर न्युमरेटर आहे तो आणि मायनस समेशन लॅन समेशन का कारण इथं N1 N2 N3 समेशन आहे त्या टाईप लिहिले म्हणून समेशन लॅन एन आय फॅक्टोरियल म्हणजे ह्या दोन टर्म डिवाइडला होत्या म्हणून लॉग A अपॉन बी इज इक्वल टू लॉग A मायनस लॉग बी असते त्यामुळे हे लिहिलं मी. त्यानंतर आता ही जी टर्म आहे पुढची ही टर्म ही या दोन्हीला मल्टिप्लिकेशनला म्हणजे इथं लॉग A इंटू बीचा फॉर्म्युला यूज होणार. म्हणजे लॉग A आपण ऑलरेडी लिहिली आहे ही टर्म लॉग Aच्या फॉर्मने आणि ही जी त्याला मल्टिप्लिकेशन टर्म आहे ती कशी होणार लॉग A प्लस लॉग बी म्हणजे ह्याच्यासाठी मी फक्त लॉग ॲडिशनमध्ये लिहिणार समेशन एन आय लॅन जी आय. हां हे समेशन एन आय कुठून आलं तर एक्सपोन्शियल जे N1 होतं हे N1 N2 N3 त्याला आम्ही एकत्रित एन आय म्हणू शकतो. आयची व्हॅल्यू 1 2 3 4 अप टू के पुट करता येत्या आणि एक्सपोन्शियल हा लॉग जर अप्लाय केला ह्याला तर हा N1 पुढे येतं हे प्रत्येक व्हॅल्यू पुढे येणार आहे इथं. ठीक आहे, त्यामुळे त्यासाठी ती एन आय फॅक्टर एन आय लिहिले म्हणजे समेशन एन आय लॅन जी आय असं लिहिलं आहे त्यासाठी लिहिले. सिम्पली लॉगचे जे काय आपले रूल आहेत ते यूज केले जातं. ओके, नेक्स्ट आता बघा हे आपल्याला इक्वेशन मिळाले. त्या इक्वेशनमध्ये काय स्टार्लिंग फॉर्म्युला काय तर आपल्याला इथं दिला आहे एन आय फॅक्टोरियल म्हणजे सॉरी एन फॅक्टोरियल इज इक्वल टू एन मायनस 1 एन मायनस 2 डॅश टू 4 3 म्हणजे 4 इंटू 3
इंटू 2 इंटू 1 असा हा फॉर्म्युला आहे. आता हा आपण ह्या केसमध्ये यूज करून भेटला तर कसं ना लॅन एन आय एन फॅक्टोरियल इज इक्वल टू लॅन 1. हे कसं कसं केलं आहे बघा. आता हे जर लॅन घेतला म्हणजे लॉग घेतला, नॅचरल लॉगसाठी लॅन लिहितात एल एन, ठीक आहे. त्यानंतर लॉग 1 लॉग 2 प्रत्येक टर्मला लॉग अप्लाय केला. लॉग 3 डॅश डॅश 4 पण लिहू शकता तुम्ही, डॅश डॅश 2 लॉग एन मायनस 2 त्यानंतर एन मायनस 1 लॉग एन मायनस 1 आणि एन लॉग एन. म्हणजे प्रत्येक टर्मला जस्ट लॉग अप्लाय केला आहे, ठीक आहे. आता इथं बघा काय म्हणता येईल आपल्याला, लॉग 1ची व्हॅल्यू नेहमी 0 असते. म्हणजे 0चा जर तुम्ही लॉग घेतला तिथे व्हॅल्यू 0 असते, तर मी ते 0 पुट केला. पुढं लॉग 2 लॉग 3 प्लस पुढची टर्म आहे तसेच सगळं काय चेंज केलेलं नाही, ठीक आहे. मग मी ह्याच्याबद्दल काय लिहितो, आता हे सगळे काय टर्म आहेत ॲडिशनमध्ये आहेत, त्यामुळे मी समेशनच्या फॉर्ममध्ये लिहितो. कसे लिहितो बघा, एक्स इज इक्वल इथं 1ची टर्म 0 झाल्या ना, इथं 1ची टर्म 0 झाल्या, त्यामुळं एक्स इज इक्वल टू 2 पासून घेतलं, 2 पासून इज इक्वल टू एन लॉग एक्सच्या ठिकाणी इथं एकदा 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, अप टू एनपर्यंत. म्हणजे एनच्या आधी काय काय ना -2 येणार, -1 येणार आणि एन येणार. म्हणजे तेच समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं इक्वेशन. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, ही आपल्याला लॉग एन आयची एन फॅक्टोरियलची व्हॅल्यू मिळाली. ही लॉग एन फॅक्टोरियलची व्हॅल्यू आपण आता पुट करणार आहे. इथं आहे बघा लॉग एन फॅक्टोरियल आहे ना, हे इक्वेशनमध्ये आपलं लॉग एन फॅक्टोरियल आहे. इथे ती व्हॅल्यू पुट करून वापरायची आहे, त्यासाठी ती फाइंड आउट केली स्टार्लिंग फॉर्म्युलाचा यूज करून. फॉर लार्ज व्हॅल्यू ऑफ एन दिस इक्वेशन कॅन बी रिटर्न. आता समजा एन म्हणजे नंबर ऑफ जे काही बॉल्स किंवा नंबर बॉल्स या केसमध्ये फार जास्त संख्या आहे ना ती, त्यामुळं फॉर लार्ज व्हॅल्यू ऑफ एन दिस इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज. हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो आहे, समेशन म्हणजे सम करतो आहे आपण प्रत्येक टर्मची. इंटिग्रेशनमध्ये पण तेच होतं, इंटिग्रेशनमध्ये आपण करतो स्मॉल पार्टसाठी कॅल्क्युलेशन करतो आहे आणि नंतर त्याचं इंटिग्रेशन अप्लाय केलं आपली की आपल्याला लार्ज जो काय लार्ज सरफेस आहे त्याचा म्हणजे आपल्याला आन्सर मिळते. त्यासाठी एन जर लार्ज असेल तर त्या केसमध्ये समेशनच्या बदली मी इथं इंटिग्रेशन घेतो. इंटिग्रेशन 1 to n लॅन एक्स डी एक्स इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये लिहिले लॅन एन फॅक्टोरियलची व्हॅल्यू, ठीक आहे. आता ह्यामध्ये पुढं काय केलं आहे बघा, आता हे लॉग सॉल्व केलं आहे, इथं बायपार्ट्स थेरम यूज केला आहे. बायपार्ट्स थेरम इंटिग्रेशनचा म्हणजेच हा असा थेरम आहे, तो लिहितो बघा मी इथं. म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेशन यू इंटू व्ही डी एक्स इज इक्वल टू, पहिल्यांदा तरी येतं इथं यूचं म्हणजे जस्ट आपण यू लिहितो तिथं, पहिल्यांदा यू कॉन्स्टंट व्हीचं इंटिग्रेशन व्ही डी एक्स असं येते, मायनस इंटिग्रेशनमध्ये यूचं डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर इंटिग्रेशन परत इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन आहे व्ही डी एक्स, हे एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाक्या आणि हे जर फायनली इंटिग्रेशन झालं. हा प्रोडक्ट रूल आहे किंवा जो आपला जसा डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल असते ना तसा इंटिग्रेशनचा प्रोडक्ट रूल आहे, त्याला बायपार्ट्स म्हणतात. म्हणजे यू आणि व्ही हे जर दोन फंक्शन असतील आणि त्यांचा जर तुम्हाला काय घ्यायचं असेल म्हणजे इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये हा थेरम वापरतात. त्या थेरमने हे सॉल्व केले आणि त्यामुळं हे इक्वेशन मिळते आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा तरी यू कॉन्स्टंट हे तर ॲक्च्युली हे इक्वेशन अशा प्रकारे राहील, म्हणजे एक्स लॅन एक्स असं आहे इंटिग्रेशनमध्ये. यामध्ये यू कॉन्स्टंट म्हणजे एक्स कॉन्स्टंट झाला, त्यानंतर इंटिग्रेशन व्ही म्हणजे दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन घेणार सिम्पली, म्हणजे जो फॉर्म्युला आहे ना त्यानं जस्ट सॉल्व केलं तर हे मिळून जाईल. म्हणजे फार मोठं कॅल्क्युलेशन असणार आहे ते थोडंफार, त्यामुळे आत्ता पण त्यात म्हणजे तुम्ही सॉल्व करून बघू शकता जो मी फॉर्म्युला सांगितला त्यानुसार, ठीक आहे. त्यानंतर जर फायनल आपल्याला इक्वेशन मिळतं ते काय असणार आहे, एक्स लॅन एक्स जे लिमिट आहे 1 to n ते आहे तसं ठेवलं, मायनस इंटिग्रेशन 1 to n 1/x एक्स डी एक्स. बाय पार्ट्सनं सॉल्व केले, तुम्ही सेपरेट हवं तर सॉल्व करून बघू शकता, हेच आन्सर मिळेल तुम्हाला, ठीक आहे. आता इथं जे काय लिमिट आहेत ते पुट करा. पहिल्या केसमध्ये काय 1 to n आहे, जर मी 1 पुट केलं तर लॉग 1 0च येतं आहे, त्यामुळं लॉग म्हणजे तिथं 1 पुट करायची काय गरज नाही पहिल्या केसमध्ये. जस्ट मी काय करतो ह्या केसमध्ये इथं एक्सच्या ठिकाणी एन पुट करतो, म्हणजे काय म्हणा एन लॅन एन असं आन्सर मिळणार.
वन पुट केलं मायनस वन पुट करून लिहायचं असतं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, पण वन पुट केल्यानंतर लॉग 1 0 होतं त्यामुळे लिहायची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट ह्या केसमध्ये बघा इथं कसं होणार, हे इंटिग्रेशनमध्ये 1/x आहे. ठीक आहे, हे कसं होणार बघा सिम्पली, तर हे जे काय एक्सला एक्स इथं कॅन्सल होईल, म्हणजे इंटिग्रेशनमध्ये 1 to n dx फक्त होणार. हां, dx इंटिग्रेशन x येतं आहे आणि लिमिट काय इथं 1 to n. मग परत मी लिमिट जर पुट केले तर काय ना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट म्हणजे एक्सच्या बदली n टाकणार म्हटलं इथं n येतं आहे, मायनस n बाहेरचं आहे तसं ठेवले. दुसऱ्यांदा -1 टाकणार, पण हे ऑलरेडी बाहेरचं मायनस आणि आतलं मायनस मल्टिप्लाय होते आणि +1 राहते. म्हणजे एक्सची व्हॅल्यू एकदा n आणि एक्सची व्हॅल्यू एकदा 1 टाकली, इंटिग्रेशननं सॉल्व केले सिम्पली. तुम्ही 12वीला वगैरे इंटिग्रेशन शिकलाय किंवा मॅथ्समध्ये पण शिकताय. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, आता ह्यातलं जी 1 आहे ना n log n -n +1 जी पुढची टर्म आहे ना ती आपण निग्लेक्ट करू शकतो. का? कारण इथं n ही जी काय व्हॅल्यू आहे ना ती फार मोठी आहे. मग त्यामध्ये +1 समजा एकदम मोठी व्हॅल्यू आहे, म्हणजे काहीतरी लाखामध्ये व्हॅल्यू आहे आणि त्यामध्ये +1 केला किंवा नाही केला जास्त फरक पडत नाही त्या व्हॅल्यूमध्ये. त्यामुळे इथं 1 nच्या तुलनेत फार छोटा आहे, त्यामुळे ते +1 आपण निग्लेक्ट करतो. त्यामुळे मला जी काही लॉग n फॅक्टरल, म्हणजे हे लॉग n फॅक्टरल फाइंड आउट करू ना आपण, हे लॉग n फॅक्टरल हे काय मिळालं मला इथं बघा, तर 2 मिनटं, लॉग n फॅक्टरलची व्हॅल्यू काय मिळाली n log n -n. फक्त त्यातला +1 होता ना तो इग्नोर केला आहे, काढून टाकला आहे. ठीक आहे, परत आता हे इक्वेशन म्हणजे स्टार्लिंग इक्वेशन वापरूया आपण. आता ही जी व्हॅल्यू मिळाली ना लॉग n फॅक्टोरियल इज इक्वल टू n ln n -n, ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. कुठं पुट करायची आहे, तर ह्या ठिकाणी इथं पुट करणार आहे आपण व्हॅल्यू या ठिकाणी. ln w इज इक्वल टू ln n फॅक्टोरियल मायनस हीच टर्म आहे ना ती समेशन ln n फॅक्टोरियल. आपण आता फाइंड आउट केलं ते हेच होतं ln n I फॅक्टोरियल, हे फाइंड आउट केलं आपण. इथं ती व्हॅल्यू पुट करायची आणि इक्वेशन लिहायचं जस्ट. बघा काय ते इक्वेशन. ठीक आहे, आता इथं बघा ती व्हॅल्यू पुट केल्या म्हणजे दुसऱ्या इक्वेशनच्या बदली इथं ती फक्त व्हॅल्यू टाकल्या. इथं बघा हे जे दुसरं इक्वेशन होतं त्याच्या बदली ही एवढं आहे इक्वेशन, म्हणजे ln n फॅक्टोरियलचे समेशनमध्ये होती ती व्हॅल्यू, त्यामुळे दोन्हीकडे समेशन आहे. ही पहिली टर्म इथं आली, ही पहिली टर्म, आणि ही दुसरी टर्म इथं लिहिल्या. समेशनमध्ये लिहिलं म्हणजे ती n I फॅक्टोरियल वगैरे लिहिले, तीच टर्म आहे. फक्त आपल्या जे काय ln wचं फॉर्म्युला होतं त्यात n I फॅक्टोरियल होतं, त्यामुळे फक्त I लिहिले सफिक्सला. ओके, हे इक्वेशन मिळालं मला. आता नेक्स्ट केसमध्ये मी काय म्हणतो, हे जे काही समेशन n आहे ना ही व्हॅल्यू समेशन n आहे, त्याला आपण कॅपिटल n न डिनोट करू शकतो. जर तसं म्हटलं तर काय होणार, हे इक्वेशन कसं बनेल बघा, ln w इज इक्वल टू ही टर्म, त्यानंतर ही टर्म आणि ही टर्म आहे तशी, ह्याची व्हॅल्यू जर n असेल हे झालं +n आणि इथलं -n, एकमेकांना कॅन्सल होतं आणि ते कॅन्सल झाल्यामुळं ते 3 टर्म फक्त मिळणार मला. ठीक आहे, त्या 3 टर्म लिहिल्या की आपल्याला ही ln n ची व्हॅल्यू मिळते. आता हे इक्वेशन फायनली डिफरन्शिएट करतो आहे आपण. डिफरन्शिएशनला इथं तर डेल्टाने लिहिले, आपण d/dx म्हणते तसं डेल्टा पण लिहिता येऊ शकते. डेल्टा ln w इज इक्वल टू n ln n. आता इथं 0 घेतलं डेरिव्हेटिव्ह, कारण आता इथं n ln nचं लॉग nचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/n येणार आहे, आणि इथं n ऑलरेडी मल्टिप्लिकेशनला आहे म्हणजे कॅन्सल आउट वगैरे होणार, आणि त्यामुळे तिथं म्हणजे 0 करून टाकले. ठीक आहे, त्यानंतर मग उरलेल्या ज्या टर्म आहेत ना, म्हणजे ही टर्म इथं आहे तशी लिहिल्या, लॉग अप्लाय करून डेल्टा आहे. त्यानंतर नेक्स्ट लिहिले म्हणजे ह्या टर्ममध्ये आता 2 टर्म आहेत ना ॲक्च्युली, म्हणजे इथं ln ni आणि ln ni 2 टर्म आहेत. मग ते प्रोडक्ट रूलनं लिहिलेलं आहे, म्हणजे एकदा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू कॉन्स्टंट व्हीचं डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही कॉन्स्टंट व्हीचं डेरिव्हेटिव्ह त्या फॉर्म दिलेले. इथं मायनस साईन बाहेर असल्यामुळे ते मायनस म्हणजे इथं साईन जे बदलले ते त्यामुळे बदलले. म्हणजे पहिल्यांदा ni फॅक्टोरियल म्हणजे ni कॉन्स्टंट ठेवलं, लॉग niचं डेरिव्हेटिव्ह इथं घेतलं, प्लस पाहिजे ॲक्च्युली पण इथलं मायनस आहे ना ते मल्टिप्लाय झाल्यामुळे मायनस येते.
नेक्स्ट काय केलं, लॉग एन आय कॉस्टचं ठेवलं आणि ह्या एन आयचं डेरिव्हेटिव्ह घेतलं डेल्टा एन आय. आणि पुढच्या टर्ममध्ये काय केलं आहे, आता इथं लॅन जी आय ही कॉन्स्टंट आहे ती बाहेर ठेवलं आणि सिम्पली डेल्टा एन आय म्हणजे या एन आयचं फक्त डेरिव्हेटिव्ह घेतलं. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जर व्यवस्थित कळत असेल तर हे म्हणजे कळू शकते व्यवस्थित. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर फॉर द डिस्ट्रीब्युशन टू मोस्ट प्रोबेबल. आता मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्युशनसाठी आपण काय कंडिशन घेतो आहे, तर मोस्ट प्रोबेबल डिस्टन्स किंवा मॅक्सिमम प्रोबेबिलिटी कधी असते जेव्हा डेरिव्हेटिव्ह झिरो असते. पण इथे हे डेल्टा लॅन डब्ल्यू आहे ना ते झिरो घेतले आपण. हां, जर ह्या केसमध्येच आपल्याला मॅक्सिमम प्रोबेबिलिटी मिळू शकते किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू मिळू शकते. त्यामुळे जर डेल्टा लॅन एन झिरो असेल म्हणजे ही व्हॅल्यू जर झिरो असेल तर साहजिक आहे ही उरलेली व्हॅल्यू पण झिरोच असणार आहे, कारण इज इक्वल टू झिरो झालं ना, झिरो इज इक्वल टू ही सगळी टर्म झाली. त्यामुळे हे सगळं झिरो राहणार आहे. ते तिथे खाली मेन्शन केले, इथं तेच लिहिले बघा, ही लॅन डब्ल्यू झिरो लिहिले, त्यामध्ये आर एच एस होती ती पण सगळी झिरोला लिहिल्या. ओके, आता ह्या केसमध्ये परत काय केलं, समेशन एन आय लॅन एन आय ही जी टर्म आहे ना ही टर्म तिथे तर सॉल्व केल्या. समेशन एन आय आणि हे जे काय डेल्टा एन आय आहे ना लॉग एन आय, म्हणजे लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असते 1 म्हणजे जे काय एन आय इथं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 एक्स असते, त्यावरून हे 1 एन आय लिहिलं. आणि पुढं डेल्टा एन आय आहे तसं. ठीक आहे, इथं पण ॲक्च्युली म्हणजे बाय पार्ट्सच यूज होणार आहे. समेशन एन आय हे आहे तसं लिहिलं, सॉरी बाय पार्ट्स नाही, रेग्युलर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज होणार आहे इथे सिम्पली. म्हणजे हे एन आय आहे तसं ठेवलं एन आय. ठीक आहे, त्यानंतर हे डेल्टा लॉग एन आयचं डेरिव्हेटिव्ह 1 एन आय असेल. ॲक्च्युली फॉर्म्युला कसा आहे, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज टू 1 एक्स, आणि ज्या काय एक्सच्या ठिकाणी असतं त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं जाते. इथं एक्सच्या ठिकाणी एन आय म्हणून त्याचं एन आयचं डेरिव्हेटिव्ह परत घेतलं डेल्टा एन आय, डेरिव्हेटिव्हवरनंही सांगता येतं. हे जर मी लिहिलं तर कसं येईल हे, तर बघा इथं दोन टर्म इथे कॅन्सल होते सिम्पली, ही एन आय आणि हे एन आय कॅन्सल होते. उरतं काय समेशन डेल्टा एन आय, म्हणजे समेशन डेल्टा एन आय आहे तसं लिहिलं आहे फक्त. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन बऱ्यापैकी वापरले सगळीकडे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, मोर एवर ॲज द टोटल नंबर ऑफ बॉल इज कॉन्स्टंट. जे काय आपण कन्सिडरेशन केलं आहे त्या केसमध्ये काय, जे टोटल नंबर ऑफ बॉल्स एन वगैरे असतील ते कॉन्स्टंट आहेत. द सम ऑफ डेल्टा एन आय ह्याचा अर्थ काय होतो, जर नंबर ऑफ बॉल कॉन्स्टंट असतील, ही एन आय म्हणजे नंबर ऑफ बॉल आहेत ना, मग जर मी समेशन डेल्टा एन आय, हां डेल्टा म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे चेंज असते. जर कॉन्स्टंट व्हॅल्यूचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं मी, म्हणजे एन आय ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर साहजिक डेरिव्हेटिव्ह झिरो येणार. त्यामुळे इथं डेल्टा एन आयची व्हॅल्यू मी झिरो टाकतो, म्हणजे एकंदरीत ह्या टर्मची व्हॅल्यू मला झिरो मिळाली. हे का करतो आहे आपण, तर मला इथं व्हॅल्यू पुट करायची आहे, लक्षात ठेवा. मला ह्या ठिकाणी व्हॅल्यू टाकायचे, हे जे इक्वेशन आहे ना तिथे व्हॅल्यू टाकायचे. मी हे सेपरेट घेऊन सॉल्व करायला, ह्याची व्हॅल्यू मला झिरो मिळाली फायनली. ओके, मग उरलेलं इक्वेशन फक्त लिहिणार तिथं मी. त्यामुळं समेशन एन आय झिरो हे ओके. मग उरलेलं इक्वेशन म्हणजे हे पार्ट, हा पार्ट इज इक्वल टू झिरो लिहिणार, ते तिथं लिहिले बघा इथं बघा, तेच इक्वेशन आहे तसं लिहिले फक्त. म्हणजे एक टर्म आहे ती मी सेपरेट सॉल्व केली, ती झिरो आली, त्यामुळे उरलेली टर्म इज इक्वल टू झिरो आहे तसं लिहिलं मी. ओके, नेक्स्ट काय, लेट अल्फा. आता काय केलं, अल्फा एक नवीन क्वांटिटी इंट्रोड्यूस केला आहे. लेट अल्फा बी अ क्वांटिटी दॅट डज नॉट डिपेंड अपॉन एनी ऑफ एन आयज. अल्फा नावाची एक क्वांटिटी इंट्रोड्यूस केली आपण, आणि जी एन आयवर कुठल्याही प्रकारे डिपेंड नाही. देन डेल्टा एन आय इज इक्वल टू झिरो कॅन बी रिटर्न ॲज. जर डेल्टा एन आयची व्हॅल्यू झिरो असेल आणि अल्फा हा एन आयवर कोणत्याही प्रकारे डिपेंड नसेल, तर जर मी असं लिहिलं, म्हणजे समेशनमध्ये डेल्टा एन आयची व्हॅल्यू मल्टिप्लाय केली, तर साहजिक आन्सर झिरो येणार आहे ना, कारण डेल्टा एन आयची व्हॅल्यू ऑलरेडी झिरो आहे. मग त्याला झिरोला तुम्ही अल्फानं मल्टिप्लाय करा किंवा कुठल्या पण संख्येने करा, आन्सर झिरोच राहणार आहे. त्यामुळे हे झिरो आलं. आता ही जे झिरो इक्वेशन आहे ना हे झिरो व्हॅल्यूचं, आता मी हे काय करतो, हे जस्ट ॲड करतो. कशात ॲड करणार, ह्या इक्वेशनमध्ये. हे इक्वेशन आहे ना ह्यामध्ये ती व्हॅल्यू ॲड करतो. आता तिची व्हॅल्यू झिरोच आहे ना,
समेशन अल्फा डेल्टा एन आयची व्हॅल्यू 0च आहे, त्यामुळे मी ह्यात ॲड केलं तरी काय फरक पडणार नाही, आन्सर 0च येते त्याचं शेवटी. त्यामुळे मी काय केलं बघा, इथं ही व्हॅल्यू ॲड केली आणि मला हे इक्वेशन मिळालं. ॲड केल्यानंतर ही व्हॅल्यू 0 आहे, ही फक्त इथं ॲड करून लिहिलं. ओके. नेक्स्ट बघा, समेशन कॉमन काढलं बाहेर, उरते काय काय इथं बघा. समेशन कॉमन काढल्यानंतर मायनस लॅन एन आय आहे तसं लिहिलं, त्यानंतर लॅन जी आय आहे तसं लिहिलं, त्यानंतर अल्फा आहे तसं लिहिलं. म्हणजे समेशन आणि डेल्टा एन आय हे तिन्हीकडं आहे ते कॉमन काढले. इकडे समेशन कॉमन काढलेले, इकडे डेल्टा एन आय कॉमन काढलेले. आता नेक्स्ट काय करूया आपण इथं कन्सिडरेशन. तर डेल्टा एन आय इज नॉट इक्वल टू 0. एन आय म्हणजे काय, सिम्पली की नंबर ऑफ बॉल आहेत ना. समेशन डेल्टा एन आय 0 असते, बरोबर आहे, पण डेल्टा एन आय 0 होऊ शकत नाही कारण नंबर ऑफ बॉल आहेत ते. त्यामुळं एकतर आता ही क्वांटिटी टोटल 0 आहे ना, म्हणजे ते हे तरी 0 पाहिजे, नाही तर ही टर्म तरी 0 पाहिजे. आता ही टर्म 0 होऊ शकत नाही म्हटल्यानंतर 0 काय असणार आहे, साहजिक आहे, 0 फक्त एवढीच टर्म राहणार आहे. थांबा, 0 फक्त एवढीच टर्म राहणार आहे, त्यामुळे ती लिहिली फक्त 0 म्हणून. आता हे सॉल्व करा पुढं. ठीक आहे, सॉल्व केलं तर पुढं काय मिळते बघा, इथं इक्वेशनमध्ये लॅन एन आय हे लॅन एन आय प्लस लॉग लॅन जी आय प्लस अल्फा इज इक्वल 0 मिळाले मला. मग आता मी हे सॉल्व करतो. काय सॉल्व करतो, इथं साईन चुकलं द्यायचं, इथं प्लस पाहिजे, इथं प्लस पाहिजे. कसं होतं, ही टर्म आहे, ही आहे तशी ठेवली, ही टर्म या साईडला आणली, हां मायनसची प्लस झाली, म्हणजे प्लस लॅन एन आय इज इक्वल टू लॅन जी आय प्लस अल्फा, हे इक्वेशन मिळालं मला. आता मी काय करतो, यामध्ये सिम्पली हे लॅन जी आहे तसं ठेवलं, अल्फाच्या बदली मी असं लिहू शकतो. कसं काय बघा, लॉग ई रेस टू अल्फा, हे असं का लिहिता येते, कारण लॉग आणि हा ई एकमेकांना कॅन्सल करताना शेवटी मला अल्फाच मिळते. फक्त मी सगळे लॉगमध्ये आहेत ना, म्हणजे हे दोन टर्म जर ॲड करायचे असतील तर दोन्ही लॉगमध्ये पाहिजेत, म्हणून त्या टाईप लिहिलं. मग दोन्ही लॉगमध्ये झालेलं लॉग मी कॉमन काढला. आता लॉग ए प्लस लॉग बी हा फॉर्म्युला इथं वापरत होते, त्याच्याकडे लॉग ए इंटू बी होते, म्हणजे जी आय इंटू ई रेस टू अल्फा, असं मला आन्सर मिळणार इथं. ठीक आहे, आता हे आन्सर पुढं वापरूया आपण. दस एन आय इज इक्वल टू जी आय ई रेस टू अल्फा. हे कसं आलं तर कम्पेअर करून बघा तुम्ही दोन्ही साईड. इथं लॅन एन आय आणि इथं लॅन जी आय रेस टू ई अल्फा. लॉग लॉग दोन्ही साईडची समजा कॅन्सल करा, इथं प्लस आहे ना, लॉग लॉग कॅन्सल केलं तर उरते काय, एन आय आणि इथं जी आय ई रेस टू अल्फा, त्यामुळे हे इक्वल लिहिले. हे झालं. नेक्स्ट काय आहे, नाव समेशन एन आय इज इक्वल टू एन. आपल्याला माहिती आहे टोटल नंबर ऑफ बॉल्स जर मी N1 N2 N3 ॲड केले तर एन कॅपिटल एन मिळते मला. ठीक आहे, मग मी ह्याला समेशन अप्लाय केलं, हे क्वेश्चन आहे ना, त्याला समेशन अप्लाय केलं, आन्सर मला एन येते माहिती आहे. मग इथं पण RHSला पण समेशन अप्लाय केलं तर हे मिळते. आता हे सॉल्व केलं, इथं कसं सॉल्व केलं बघा, ई रेस टू अल्फा. आता ह्या केसमध्ये कसं केलं, ई रेस टू अल्फा हे समेशनच्या बाहेर लिहिले आणि समेशन जे आहे तसं ठेवलं. हां, हीच टर्म आहे, ही ई रेस टू अल्फा आहे, हां ही व्हॅल्यू अशा प्रकारे आहे ते ई रेस टू अल्फा. ते जस्ट लिहिलं आहे तिथं. नेक्स्ट काय केलं, ई रेस टू अल्फा आहे तसं ठेवला. समेशन जी आय, मगाशी पण आपण समेशन जी आयची व्हॅल्यू 1 पुट केलेली, ह्याची व्हॅल्यू 1/n वगैरे आलेली, तसं इथं पण 1 पुट केली, त्यामुळं समेशन एन आयची व्हॅल्यू ई रेस टू अल्फा मिळते. हां, त्यावरनं समेशन एन आय म्हणजेच एन आहे, त्यामुळे ई रेस टू अल्फा इज इक्वल टू कॅपिटल एन, हे इक्वेशन मिळतं. आता ही व्हॅल्यू म्हणजे हे जे इक्वेशन मिळाले ते मी काय करणार, पुढं पुट करून मी सॉल्व करणार आहे सिम्पली. एन आय इज इक्वल टू कॅपिटल एन जी आय. हे कसं आलं तर हे जे टर्म व्हॅल्यू होती त्यामध्ये ई रेस टू अल्फाची किंमत एन पुट केली, म्हणून एन आय इज इक्वल टू कॅपिटल एन जी आय अशी मला व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. दस फॉर मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्यूशन द नंबर ऑफ बॉल इन एनी सेल इज प्रोपोर्शनल टू बोथ. आता नंबर ऑफ बॉल्स म्हणजे एन आय आहे. हां, हे काय म्हणले प्रोपोर्शनल कशाशी आहे तर बोथ टोटल नंबर ऑफ बॉल्स म्हणजे कॅपिटल एन, ह्या इक्वेशनबद्दल बोलले. ते काय जे काय नंबर ऑफ बॉल्स इन एनी सेल एन आय आहे ते
इज इक्वल टू किंवा हे प्रपोर्शनल कशाला असणार आहे तर टोटल नंबर ऑफ बॉल्स म्हणजे कॅपिटल एन आणि काय टू जी आय काय प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी आहे टू द प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी जी आय विच इज इक्वल टू जी आय म्हणजे प्रायोरिटी प्रोबॅबिलिटी आपण ए आय अपॉन ए असं पण लिहू शकते. ए आय म्हणजे त्या प्रत्येक सेलचा एरिया आहे आणि कॅपिटल ए म्हणजे टोटल एरिया हां म्हणजे जेवढा त्या सेलचा एरिया मोठा असेल तेवढे मी बॉल थ्रो केल्यानंतर त्यात जाण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असणार आहे त्यावरून हे लिहिले. ओके ठीक आहे. त्यामुळे हेन्स एन आय इज इक्वल टू जी आयच्या बदली मी काय केलं एन अपॉन ए पुट केलं आणि ए आय म्हणजे इथं काय केलं आहे बघा हे जी आय आहे ना त्याबद्दल ही व्हॅल्यू फक्त पुट केल्या आणि जे काय फायनल इक्वेशन येते ते लिहिले. एन आय इज इक्वल टू कॅपिटल एन अपॉन ए आणि ए आय सेपरेटली. दस फॉर द मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्युशन द नंबर ऑफ बॉल इन एनी सेल इज इक्वल टू एन आय म्हणजे नंबर ऑफ बॉल इन एनी सेल आहे इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ ॲव्हरेज डेन्सिटी एन म्हणजे नंबर ऑफ बॉल टोटल नंबर ऑफ बॉल आणि कॅपिटल ए डिवाइडला एरिया ह्याला डेन्सिटी म्हणते आपण डेन्सिटी. त्यामुळं ॲव्हरेज डेन्सिटी एन अपॉन ए आणि ए आय काय एरिया ऑफ द सेल जो बॉक्स आपण नंबर ऑफ सेलमध्ये डिवाइड केला आहे त्या सेलचा एरिया झाला तो. हे आपलं फायनल इक्वेशन आहे. ठीक आहे. आपण फाइंड आउट काय केलं एन आय इज इक्वल टू कॅपिटल एन अपॉन ए म्हणजे ही डेन्सिटी आहे ॲव्हरेज डेन्सिटी नंबर ऑफ टोटल बॉल्स अपॉन एरिया आणि ए आय काय आहे तर एरिया ऑफ द सेल. ठीक आहे. हे आपल्याला म्हणजे इक्वेशन मिळालं. कशाचं इक्वेशन तर आपलं टायटल काय होतं द मोस्ट प्रोबेबल डिस्ट्रीब्युशन म्हणजे मॅक्सिमम पॉसिबिलिटी कुठल्याची आहे म्हणजे मी एक बॉक्स घेतला तो के नंबर ऑफ सेल्समध्ये तो डिवाइड केला आणि मी रँडमली बॉल थ्रो केले त्यात म्हणजे एन नंबर ऑफ बॉल थ्रो केले तर ते बॉल कुठल्या ह्याच्यात जातील म्हणजे कुठल्या सेलमध्ये किती बॉल जातील हे कशावर डिपेंड आहे. तर आपलं हे जे फायनल इक्वेशन मिळालं ना एन आय इज इक्वल टू एन अपॉन ए आय म्हणजे ह्या 3 क्वांटिटीवर डिपेंड राहणार. हां म्हणजे टोटल नंबर ऑफ बॉल किती आहेत त्यानंतर टोटल एरिया किती आहे बॉक्सचा आणि टोटल सेलचा एरिया म्हणजे एक सेलचा एरिया हे ह्यावर डिपेंड राहणार आहे की म्हणजे कितल्या सेलमध्ये किती बॉल जातील. ठीक आहे. हे फायनल इक्वेशन आपलं बनतं. ठीक आहे. इथं हा पॉईंट कंप्लीट होतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढे कंटिन्यू करूया. थँक्यू.